त्यानंतर त्याचं मयत झालं. आपण खूप मोठा त्याग केला, मोर्चे काढले, आंदोलन केले. त्यामध्ये आपण 10 आरोपी अटक केले. तर अजून 4 बाकी आहेत. एक महिला आहे, 2 महिला आणि 2 माणसं बाकी अजून आहेत. त्या अनुषंगाने आपण बातमी सांगितली आठवले साहेबाला. आठवले साहेब बाहेर होते, कालच ते मुंबईत आले. त्यांना कळल्यानंतर मला फोन केला आणि परिस्थिती विचारली काय घडलं. मी त्यांना सुविध सगळं सांगितलं. मला म्हटलं की मी आज येतो 27 तारखेला. मग साहेबांना सांगितलं आपण सगळा परिस्थिती काय ते. आता पुढील काय असेल साहेबांनी आपल्या एसीपी साहेबांना आदेश दिलेला आहे काय ते. नंतर आपले कामन साहेब आहेत, त्यांचा तपास नसून त्या पोलीस स्टेशनचा हे सगळं घडतं कुंभराणा पोलीस स्टेशनमध्ये. असं असताना त्या लोकांनी तपास केला नाहीये. सर्व तपास आपले एसीपी साहेब सांगळे आणि कामन साहेब आणि त्यांचा फोर्स हे करतायत. तर त्यांनी सगळे आरोपी पकडले. आता जे बाकी आहेत तेही पकडतात. आता साहेबांनी त्यांना आदेश दिलेला आहे. पुढील काय असेल ते साहेब इथं श्रद्धांजली आले आपल्या वस्तीमध्ये. आपल्या पुढील काय ते साहेब मागसे करतील. तर या संबंधामध्ये घटना अत्यंत गंभीर आहे. संकेत भोसले हा 16 वर्षाचा नौजवान होता. 11वीला ज्युनियर कॉलेजमध्ये तो शिकायला होता आणि त्या ठिकाणी धोत्रे नावाच्या मुलासोबत त्याचा काही छोटासा वाद झाला. तर धक्काबुक्की झाली आणि त्या वादातून त्याला बाहेर घेऊन जाऊ, त्याच्यावर निघून अशा पद्धतीचे त्याच्यावर हल्ले त्याच्यावर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणामध्ये 9 आरोपींना पकडण्यात आलेलं आहे, पण अजूनही 5 आरोपी फरार आहेत. त्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. या कुटुंबाला समाज कल्याण खात्याच्या वतीनं 8.25 लाख रुपयाची मदत मिळणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री फंडातून एक 10 लाख रुपये मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाच्या पाठीमागं रिपब्लिकन पक्ष सातत्यानं उभा राहणार आहे. त्यांच्या दुःखामध्ये तर आम्ही सामील आहोतच आहोत, पण जे आरोपी आहे त्यांनी अशा पद्धतीने एका तरुणाचा निवडून गेलेला आहे, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची पक्षाच्या वतीनं मागणी आहे. आणि सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणूनही माझी जबाबदारी आहे या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहणं, यांना मोठा आधार देणं. आणि हे कुटुंब त्याचं मूळ उस्मानाबाद जिल्ह्यामधलं आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि जर यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची सर्वांची मागणी आहे. पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल आपण त्याची चौकशी करायला लावू. जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्या स्थानिक पोलीस स्टेशनने त्यामध्ये काय त्यांनी थोडासा कामचुकारपणा केलेला आहे. आता सांगली नावाच्या शिबनकडे त्याचा तपास दिलेला आहे आणि आरोपी तर जवळजवळ सगळे 9 पकडलेले आहेत. बाकीचे 5-6 आरोपी पकडणं बाकी आहे आणि त्या आरोपीच्या शोधामध्ये पोलीस आहेत. ते आरोपी सगळे आउट ऑफ द स्टेशन आहेत आणि त्यांना जे ते असतील तिथून त्यांना पकडून आणण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत होणार आहे. पण गुन्हा अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा आहे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. चला. स्पीड न्यूज भारत.